नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. गोविंद मामाची मानाची दहीहंडी. शिवसेनेच्या दहीहंडीला हजारोंनी गर्दी. वाडा तालुक्यातील कुडूस नाका परिसरात मोठ्या धुमधडाक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्हा समन्वयक गोविंद पाटील यांची गोविंद मामाची मानाची हंडी उत्साहात पार पडली. ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला सद्दुद्दीन बाबा गोविंद पथक खुपरी यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये व सन्मान चिन्ह, तर महिला दहीहंडी फोडण्याचा पहिला पुरस्कार आई गावदेवी महिला गोविंद पथक वाडा यांना 11,000 रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच आदर्श शेतकरी, आदर्श पत्रकार तसेच वाडा तालुक्यातील दुर्गम भागातील कुस्तीपटू, जागतिक स्तरावर 17 वर्षातील कांस्य पदक जिंकून आणणारे, जगात भारताचे नाव करणारे साईनाथ पारधी याला आदर्श क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिवसभर गोविंदा रे गोपाळा म्हणत वाजत गाजत गोविंदा पथक या ठिकाणी सलामी देण्यासाठी येत होते. आलेल्या गोविंद पथकांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या ठिकाणी सद्दुद्दीन बाबा गोविंद पथक खुपरी, गोविंद पथक वाडा, गोविंद पथक चिंचगर व आम्ही नारेकर गोविंद पथक या प्रत्येकी 7 थर लावले. 4 पथकाच्या समन्वयाने सद्दुद्दीन बाबा गोविंदा पथक खुपरी यांना हंडी फोडण्याचा मान मिळाला. तसेच या ठिकाणी करमणुकीसाठी डान्स पार्टी सुद्धा उपलब्ध करण्यात आली होती. दिवसभर अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, पालघर जिल्हा लोकसभेचे खासदार हेमंतजी सौरा, महादेव घाटाळ, निलेश दंडे, इरफानभाई सुसे, प्रफुल्ल पाटील, जिल्हा परिषद सभापती संदेश ढोणे, रोहिणी शेलार तसेच मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून कुडूस नगरीत एक प्रतिष्ठित दहीहंडी म्हणून गोविंद मामाच्या हंडीकडे पाहिलं जातं. कारण गेल्या 17 वर्षापासूनच्या असलेल्या परंपरा दहीहंडी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी पार पडते. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे सोबत वाडा तालुका प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट. आणि या निमित्ताने गेले अनेक वर्ष सातत्यानं पालघर जिल्ह्यातल्या कुडूस मध्ये गोविंद मामांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या आयोजनामध्ये या दहीहंडीचं आपल्या पंचक्रोशीमध्ये एक विशाल हंडी या पद्धतीचं स्वागत आपण सगळीजण करतो. या मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातले सगळेच मान्यवर व्यक्तिमत्व, ज्या ठिकाणी आम्ही समाज पाहत नाही, ज्या ठिकाणी पक्ष नाही, परंतु सगळेजण एकोप्याने येऊन आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदूंचा हा सण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने साजरा करतो. ज्या ज्या गोविंदा पथकांनी अगदी 4 थर, 5 थर, 6 थर, 7 थरापर्यंत विजयी सलामी दिली, त्या सगळ्या गोविंदा पथकांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करते. तर पोहोचणारा हा मला वाटते पहिला गोविंदा पथक या ठिकाणी आहे, त्याचंही अभिनंदन करते. शेवटच्या थरावर असणाऱ्या बाल गोविंदांना, त्यांचं मुलं उद्याची पिढी आहे आणि तुमच्याकडून तो वारसा त्यामध्ये घेतली पाहिजे, आपण ती घ्याल अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना स्वागत. आणि त्याचबरोबर या वर्षी या ठिकाणी महिला गोविंदा पथक सुद्धा आपल्याला विजयी सलामी त्यांनी दिले. पुरुषांच्या बरोबर, मुलांच्या बरोबर आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आहे. कुडूस मध्ये याची झलक आम्हाला पाहायला मिळाली. त्याबद्दल महिला गोविंदा पथकांचं सुद्धा सन्मानानं जोरदार टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया. आपली संस्कृती, आपले सण, आपले उत्सव आणि समारंभ अतिशय दणक्यामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा करतोय. त्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या जिल्ह्याचे सहसमन्वयक गोविंदजी पाटील यांचं आणि या आयोजनामध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक, अभिनंदन करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.